जळगावमध्ये भाजपनं जिल्हा परिषदाच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आज मुख्यमंत्र्यांची म्हसावत इथं प्रचार सभा होती। त्यावेळेला त्यांच्यासोबत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर दिसले। निवडणुकीच्या प्रचारामध्ये पहिल्यांदाच एकनाथ खडसे दिसलेत। म्हसावत बोरनार गटातील भाजपच्या उमेदवार लीलाबाई भिलाभाऊ सोनावणे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या असून त्यांच्या विरोधामध्ये लीलाबाई सोनावणे यांचा सावत्र मुलगा पवन भिलाभाऊ सोनावणे शिवसेनेकडून रिंगणात आहे। त्यामुळे आईविरुद्ध मुलगा अशी रंगत असलेल्या या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया। नाशिक ब्युरो चीफ अभिजित पाटील आहे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवर। अभिजित, सीएम आणि खडसे एकाच व्यासपीठावर दिसलेत। खडसे प्रचारात सहभागी होताना पहिल्यांदाच पाहायला मिळालेत। काय नेमकं याबद्दल सांगता येईल? अगदी खरं अजिंक्य, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आला होता। जळगावमध्ये जर कधी आपण बघितलं तर त्यामध्ये गिरीश महाजनांचा गट वेगळा आणि एकनाथ खडसेंचा गट वेगळा असे दोन गट पडले होते आणि या गटातटाच्या राजकारणाचा भाजपला कुठेतरी फटका बसत होता। परंतु आज जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेचं खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या माध्यमातून उद्घाटन झालंय आणि या सभेतच गिरीश महाजन असतील किंवा एकनाथ खडसे असतील हे दोन्ही दिग्गज नेते आज व्यासपीठावरती बघायला मिळेल। त्यामुळे येणाऱ्या या भाजपच्या निवडणुकीच्या प्रचारांमध्ये आता एकनाथ खडसे देखील सक्रिय होतील असा विश्वास वाटतोय कार्यकर्त्यांना। कारण खडसेंनी गेल्या काही दिवसांपासून राजकारणात बाजूलाच होते। कोणत्याच कार्यकर्त्यांना किंवा राजकारणाच्या घडामोडींमध्ये त्यांचा कुठेही पुढाकार दिसत नव्हता, परंतु आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये ते सक्रिय सहभाग घेतील असं चित्र आता निर्माण झालंय। सगळ्यात महत्त्वाचं आज मुख्यमंत्री ज्या गटासाठी आलेले आहेत तेच म्हणजे म्हसावत आणि बोरनार गट मधलं चित्र जर आपण बघितलं तर भाजपचे जे काही उमेदवार आहेत लीलाबाई भिलाभाऊ सोनवणे यांच्या विरोधात सेनेतनं उभे जे आहेत ते म्हणजे पवन भिलाभाऊ सोनवणे हे त्यांचे सावत्र पुत्र आहेत। एकीकडे शिवसेना आणि भाजपची युती असताना शिवसेनेवरती सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याच्या आरोपानंतर युती तुटली आणि जळगावात मात्र अशाच सावत्र आई आणि मुलाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आलेत का अशी देखील चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे। अजिंक्य, बिलकुल अभिजित, थँक्यू ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल।